पुणे स्वारगेटच्या बस स्टँडवर एका मुलीसोबत शिवशाही बसमध्ये झाला बलात्कार। कायदा एवढा कडक असूनही राज्यात अजूनही अशा घटना घडत आहेत। कुणी म्हणतं की हे सगळं दोघांच्या सहमतीने घडलं आहे, तर कुणी म्हणतं की मुलीने पैसे घेऊन हे सगळं केलं आहे, तर कुणी म्हणतं की यांचं अगोदरपासूनच प्रेम प्रकरण चालू होतं। नेमकं काय खरं आणि काय खोटं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। या प्रकरणामधली पहिली चर्चा की मुलीच्या सहमतीने हे सगळं घडलं आहे। जरा विचार करा, त्या मुलीच्या सहमतीने हे सगळं घडलं असतं तर ती मुलगी पब्लिक प्लेसच्या बसमध्ये जाऊन असं केलं असतं का? जर हे सगळं त्या मुलीच्या सहमतीने झालं असतं तर ती मुलगी त्या मुलाला बाहेर घेऊन गेली असती, कुठे पण घेऊन गेली असती। याच्यावर आणखीन एक सवाल उठत आहे की हे सगळं मुलीसोबत घडत होतं तेव्हा त्या मुलीने आरडाओरडा का केला नाही, पब्लिकची मदत का घेतली नाही? हे सगळं ज्या बसमध्ये घडलं त्या बसला एकही खिडकी नव्हती। कदाचित त्या मुलीने आवाज दिला असेल, कोणाला ओरडले असेल, पण मधून आवाज बाहेर येत नव्हता। कारण जेव्हा ही घटना घडली त्या बसमध्ये जाऊन पोलिसांनी आरडाओरडा करून पाहिलं आवाज बाहेर येतो की नाही, तर आवाज बाहेर येत नव्हता, कारण ती बस एअर कंडिशनर होती। दुसरी चर्चा आहे की हे सगळं मुलीने पैसे घेऊन केलं आहे, तर ज्या मुलीने पैसे घेऊन हे सगळं केलं आहे त्या मुलीने आपल्याच बलात्काराची केस पोलीस स्टेशनमध्ये केली असती का? स्वतःची इज्जत, परिवाराची इज्जत कुणी नीलाम केली असती का? कुणीच केली नसती। ही तर एक साधारण मुलगी आहे, पण ज्या मुली पैसे घेऊन धंदा करत आहेत त्या सुद्धा आपल्या स्वतःच्या बलात्काराची केस पोलीस स्टेशनमध्ये करणार नाहीत, कारण त्यांना पण बाहेर इज्जत असते। एवढंच नाही तर या चर्चावरून त्या मुलाचं 2 महिन्याचं बँक स्टेटमेंट सुद्धा काढलं गेलं आणि त्या मुलाच्या बँकेमध्ये फक्त आणि फक्त 49 रुपये निघाले। आता तिसरी चर्चा ही चालू आहे की दोघांची अगोदरपासूनच ओळख होती, दोघांचं अगोदरपासूनच प्रेम प्रकरण सुरू होतं। या चर्चावरून पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे यांचं 2 वर्षापूर्वीचं मोबाईलचं स्टेटमेंट काढलं आहे, तर त्यामध्ये त्या मुलीने आरोपी दत्ता गाडे यांना कधीही फोन केलेला नाही। त्या मुलीचा नंबर आरोपी दत्ता गाडे यांच्या मोबाईलमध्ये कधीच आला नाही। यावरून सिद्ध झालं आहे की आरोपी दत्ता गाडे यांची आणि त्या मुलीची अगोदरपासून ओळख नव्हती। आरोपी दत्ता गाडे अगोदरपासूनच गुंड प्रवृत्तीचा होता। त्याचे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अगोदरचेच 5-6 गुन्हे दाखल आहेत। आरोपी दत्ता गाडे कोणत्याही बाईला लिफ्ट द्यायचे आणि आडरानात नेऊन त्या बाईला चाकू दाखवून सगळं सोनं नाणं काढून घ्यायचे आणि त्या बाईला तिथंच सोडून द्यायचे। आरोपी दत्ता गाडे यांच्या आईचा आणि पत्नीचा असं म्हणणं आहे की ही सगळी घटना यांच्या दोघांच्या सहमतीने झाली आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, कोणतीही स्त्री पब्लिक प्लेसमध्ये असं काम करणार नाही। गोष्ट तुमच्या नवऱ्याची आहे म्हणून तुम्हाला असं वाटते, पण तुम्ही त्या मुलीच्या जागेवर स्वतःला ठेवून पहा, तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये असं काम केलं असतं का? ओळख अगोदरपासून असली तरी एक स्त्री पब्लिक प्लेसमध्ये असं काम कधीच करणार नाही। आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई, आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी बायको आणि भावाला वाचवण्यासाठी भाऊ हे सगळे प्रयत्न करत आहेत, पण त्या मुलीचा कुणी विचार करतं का? कुणी काही जरी म्हणलं, आरोपी दत्ता गाडे यांनी हा गुन्हा केला आहे, यांना शिक्षा मिळालीच पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। आरोपी दत्ता गाडे यांच्या परिवाराला आरोपी दत्ता गाडेची खूप काळजी वाटत आहे, पण आरोपी दत्ता गाडे यांनी पब्लिक प्लेसमध्ये त्या मुलीसोबत एवढं वाईट काम केलं तेव्हा त्यांनी त्या मुलीचा विचार का केला नाही? या गोष्टीची शिक्षा तर आरोपी दत्ता गाडे यांना मिळालीच पाहिजे।